सामने चालू करायचे आहेत. मी विनंती करतोय आपल्या प्रतिष्ठानच्या शिलेदारांना कृपया जे जे कोण असतील इथे तिथे बसले त्यांनी लाईनमॅन म्हणून भूमिका बजवायची आहे. प्रत्येक संघाला विनंती करतोय कृपया आपण ताबडतोब सामना चालू करायला सहकार्य करायचं आहे. आणि पुन्हा एकदा जसवडी संघाला विनंती करतो आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कृपया संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मित्रांनो. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी स्कोअरसाठी आमच्याकडे संपर्क करायचा आहे. हॅलो पंच, कृपया सामने लवकरात लवकर चालू करून घ्यायचे आहेत. आणि प्रत्येक संघाने जर का आपल्याला शेवटपर्यंत 3 षटकांमध्ये जर का खेळायचं असेल तर आमच्या प्रतिष्ठानाला सहकार्य कराल, मैदानात सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. जर जेवढे तुम्ही लेट कराल तेवढं तुम्हाला षटकं मात्र नक्कीच कमी खेळायला मिळतील. ह्याची प्रत्येक संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. आणि ताबडतोब सामने चालू करायचे आहेत मित्रांनो. आपल्याला ऑलरेडी उशीर झालेला आहे. आलेल्या सर्व संघांचं प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आणि प्रतिष्ठानच्या मधून आपल्या गावामधून आपल्या गावचे कोण वरिष्ठ जर का आले असतील तर त्यांना प्रतिष्ठानच्या व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे. प्रतिष्ठानकडून त्यांचं स्वागत देखील करण्यास सहर्ष स्वागत करण्यात येईल याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची. धन्यवाद. पुन्हा पंचांना विनंती आहे ताबडतोब सामना चालू करून घ्यायचा आहे. अरे पण हा जवळ जवळ होईल ना दोघांना नाव सांगायला. दोघांना सांगेल ना तो. मी तुला सांगतो कुणाल आणि हा गेला मंगेश साईडला गेलाय. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू स्कोअर बोर्डकडे आपण या ठिकाणी उपस्थित राहावे. हा बोल ना. नाही नाही तुम्ही आला तिथे. ओके ठीक.
सुरू स्टार्ट. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी प्रथम फेरीतील प्रथम सामना अखिल आमसेत विरुद्ध जय जवान जय किसान क्रिकेट संघ जसवली. सामन्यातील पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू, काहीसा कळलेला नाही, बीट होतोय. ह्या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. प्रथम फेरीतील प्रथम सामना या ठिकाणी संपन्न. आणि आपण बोलतोय या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे सन्माननीय हॅलो ॲडव्होकेट जगदीशजी जायले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक आदेशजी लाड यांना विनंती करतो, आपण जगदीशजी जायले साहेब यांना सन्मान चिन्ह देऊन हार, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. पुढचा चेंडू सुंदर असा फ्लिक केलाय लेगच्या दिशेने. फील्ड होतोय. फील्ड होण्यापूर्वी एक रन या ठिकाणी. तसेच या ठिकाणी उपस्थित तसेच या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी सन्माननीय संतोषजी कणकणाला हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत करतो. मी समीरजी टाकले साहेब यांना विनंती करतो, आपण संतोष कणकणाला यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. या ठिकाणी सामन्यातील पहिला षटकार येतोय तो कुणालच्या बॅट मधून. तसेच या ठिकाणी उपस्थित विष्णूजी कांबळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आशिष बने यांना विनंती करतो, त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे शिलेदार विष्णू कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आशिष बने यांना विनंती करतो, त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच अजय सुर्वे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी या ठिकाणी जायले साहेबांना विनंती करतोय, त्यांनी 2 मिनिटांसाठी मनोगत व्यक्त करायचं आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित अजयजी सुर्वे यांचा सत्कार आमचे सल्लागार नथुराम दादा करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हा हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिवस्वराज्य
सॉरी रायगड शिवशिवराज आणि रायगड प्रतिष्ठान यांच्याशी जास्त संबंध असल्याकारणाने चुकभूल होत असते. परंतु रायगड मी मराठी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानद्वारे नेहमीच सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रामध्ये एक अविस्मरणीय किंवा असे विविध स्तरावर जे कार्यक्रम राबवण्यात येतात आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन एवढ्या चांगल्या पद्धतीने करतात. खरोखरच मला सुद्धा अभिमान वाटतो की एवढ्या जवळजवळ कार्यक्रम ठेवतात तुम्ही. क्रिकेट सामने झाले की लगेच रक्तदान शिबिर झालं की कुठेतरी मार्गदर्शन शिबिर, अशा प्रकारचे विविध कार्यक्रम तुम्ही नेहमीच राबवत असतात आणि त्याचा भाग मला सुद्धा समाविष्ट करून घेतात. प्रत्येक वर्षी मीडियावर मागच्या वर्षीचं काहीतरी एक आपल्याला आठवणमधून मोबाईल फेसबुकवर आपल्याला एक आठवण म्हणून पुन्हा एक आठवण करून देण्याचे काम मोबाईल करतं. तर यावर्षी सुद्धा मागच्या वर्षीची आठवण मला करून दिली मोबाईलने आणि मी वाट बघत होतो की रायगड मराठी प्रतिष्ठानतर्फे जे सामने भरवतात त्याचं आमंत्रण कसं नाही आलं अजून. तर दुसऱ्या दिवशी बघतो तर हे तुमचे प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार माझ्या ऑफिससमोर उभे होते. तर असं हे एक जवळचं नातं जुळलं आहे रायगड मी मराठी प्रतिष्ठान आणि जगदीश जायले यांचं. हे नातं तुम्ही कायम ठेवा. नेहमीच माझ्यातर्फे सुद्धा तेवढाच पाठिंबा असेल तुम्हाला. आज जो हा क्रिकेट सामना तुम्ही भरवतात त्याच्या मागचं उद्दिष्ट खूप मोठं आहे. नेल्सन मंडेला खूप मोठं व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर उभं होतं. तर त्यांनी असं म्हटलं होतं की जर लोकांना जुळवायचं असेल तर खेळ हा जीवनामध्ये असलाच पाहिजे आणि खेळाच्या माध्यमातून आपण जगाला सुद्धा जोडू शकतो. आणि तुम्ही हे सुरुवात केलेली आहेच. आज इथं 16 टीम आहेत. 16 टीम तुम्ही एकत्र आणल्यात. विविध स्तरावरच्या टीम आहेत आणि त्यांच्यामध्ये खेळाची भावना जागृत केली. त्या खेळाच्या भावनेमागे सुद्धा एक राष्ट्रप्रेम असतं, धर्मप्रेम असतं, संस्कृती असतं आणि मनोरंजनसुद्धा असतं. तर तुम्ही हे सर्व कार्य सुरळीतपणे पार पाडत आहात. याचा मला खूप अभिमान, गर्व वाटतं. आणि पुन्हा एकदा सांगतो की केव्हाही, कधीही, कुठलीही, कशाही प्रकारची मदत तुम्हाला लागली निश्चितच फक्त मला आवाज द्या. सदैव जगदीश जायले तुमच्यासमोर उभा असेलच. इथं बोलवल्याबद्दल, मान सन्मान दिल्याबद्दल व माझ्या हस्ते सामन्यांचं ओपनिंग केल्याबद्दल मी तुमचा रायगड मराठी प्रतिष्ठानचा व सर्व सभासदांचा व शिलेदारांचा कृतज्ञ आहो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. आम्हाला उत्तम मार्गदर्शन केलं. सातत्याने आम्हाला सहकार्य करत असता त्याबद्दल आपले मनपूर्वक या ठिकाणी आभार. आदरणीय जगदीशजी जायले साहेब बोलले की आपलं म्हणजे जगदीश जायले आणि रायगड मी मराठी प्रतिष्ठान एक नातं, ते नातं आहे. म्हणूनच साहेब प्रत्येक शिवमय चषक याची ओपनिंग ही तुमच्याच शुभ हस्ते होतं आणि ही एक आता परंपरा आहे. आणि मी सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने एक जाहीर करतो की यापुढील सुद्धा सगळे जे काही शिवमय चषक होतील ते आदरणीय जगदीशजी जायले साहेब यांच्याच शुभ हस्ते त्याची ओपनिंग होईल. आणि साहेब आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात. आम्हाला कल्पना आहे की एक आपला प्रोग्राम आहे पुण्यामध्ये आणि ते घरातील असून सुद्धा तुम्ही आम्हाला या ठिकाणी वेळ दिलात त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. साहेब काय बोलताय तुम्ही? रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या प्रत्येक कार्यामध्ये मग शिवमय चषक असेल, विविध स्पर्धा असेल, बोरवली कांदिवली इथे कोणतेही उपक्रम असेल, कार्यक्रम कोणताही घ्या, पण कधी पाणी नाश्ता कोणतंही योगदान लागलं
तर कुठेही मला मान सन्मान ह्याची कुठेही अपेक्षा नाही. तुमच्या खांद्याला खांदा लावून जे मला सहकार्य करता येईल असं एक व्यक्तिमत्व या कांदिवलीमध्ये आम्हाला लाभलं, ते मध्ये संतोष दादा. खरोखरच रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या या कार्यामध्ये तुम्ही जो सहकार्य देता, जे आर्थिक पाठबळ देता, प्रत्येक उपक्रमाला कोणत्याही मान सन्मानाची अपेक्षा नाही. जसे जायले साहेब आहेत, आमचे कुटुंब प्रमुख आहेत, कोणताही कार्य असो प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचं त्यांचं योगदान असतं. तसेच आपणही आहात. प्रत्येक कार्यामध्ये पाण्याची व्यवस्था असेल, नाश्त्याची व्यवस्था असेल, कुठेही सांगण्याची गरज भासत नाही की आम्हाला हे लागतं. स्वतःहून विचारता तुम्ही की प्रतिष्ठानला काय गरज आहे, कुठे कार्यक्रम ठेवता, नाश्त्याची आणि पाण्याची व्यवस्था ही माझ्याकडून दरवर्षी असेल. हे आपलेपणाचा हे 2 शब्द आणि आपलं योगदान हे खरोखरच आमच्या निरंतर हृदयस्थ राहील. हे रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या वतीनं मी आपला शब्द देतो. विविध स्पर्धा आपण प्रतिष्ठानाच्या माध्यमातून घेत असतो. 19 फेब्रुवारी महाराजांची जयंतीनिमित्त आपण ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली होती, निबंध स्पर्धा. या स्पर्धेकरिता 3 गटामध्ये ही स्पर्धा झाली. त्या स्पर्धकांचं 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्तानं आपण त्याचा निकाल जाहीर केला आणि त्या निकालामध्ये प्राथमिक गटामधून अखंड महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम ही स्पर्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली गेली. 217 जणांनी या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शविला. त्यामध्ये प्राथमिक गटामध्ये द्वितीय क्रमांक पूर्वी परेश वारसे हिने पटकवला. गाव आतले, देवहारे मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. या स्पर्धेमध्ये तिने द्वितीय क्रमांक पटकवून एक मान सन्मान मिळवलेला आहे. निबंध स्पर्धेमध्ये ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे वडील आणि ती स्वतः इथे उपस्थिती आहे. मी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्याकरिता मी सन्माननीय जायले साहेबांना विनंती करतो की त्यांना प्रशस्तीपत्र देऊन, पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. रत्नागिरीपर्यंत महाराष्ट्रातून विविध स्पर्धक ह्या स्पर्धेमध्ये प्राथमिक गटामध्ये 115 लोकांनी सहभाग दर्शवला होता. त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी म्हणून पूर्वी परेश वारसे हिने पटकवला. मी जायले साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान करू इच्छित आहे. प्रशस्तीपत्र, शिवचरित्र, महाराजांची मूर्ती आणि एक पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र हे प्रमाणित करण्यासाठी नव्हे तर आपल्या निबंधाचा जो लेख आपल्या घरी सुद्धा रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून व्हावा म्हणून प्रमाणपत्र, महाराजांची मूर्ती ऊर्जा मिळण्यासाठी आणि शिवचरित्र हे आपल्या अंगी करण्यासाठी मी रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. त्यांचे परेशजी वारसे हे इथं उपस्थित आहेत. रत्नागिरीवरून ते खास ह्या कार्यक्रमाकरिता आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम मी मराठी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मी सर्वप्रथम यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी आज क्रिकेट स्पर्धानिमित्त गेल्या 2 दिवसापूर्वी शिवजयंती या निमित्त ज्या ऑनलाईन निबंध स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या होत्या आणि मी विशेष प्रतिष्ठानाचा आभार मानेन आणि माझे मित्र आशिष बने यांच्या देखील आणि आम्हाला ह्या वेळेस आणि आमचे या ठिकाणी सदस्य आहेत माझे भाऊजी दर्शन पवार समोर आहेत. त्यांनी सांगितलं की असं प्रतिष्ठानामार्फत निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे
तर मी माझ्या मुलीला सांगितलं की असंच आहे, तर तू ह्यामध्ये तू भाग घे. तर तिनं 2 दिवसामध्ये तिनं माझी किंवा तिच्या मामाची काही मदत न घेता तिनं पूर्ण गुगलचा वापर करून जवळजवळ 550च्या वरती शब्द लिहिलं आणि व्यवस्थित ते PDF फाईल आम्ही दुसऱ्या दिवशी दर्शन भाऊजी थ्रू आम्ही पाठवून दिली. आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नंबर आल्याबद्दल मी खूप म्हणजे मला तर खूप छान वाटतं आहे की म्हणजे एक आपल्या सामान्य माणूस ह्या प्रतिष्ठानमार्फत आम्हीच पुढे जाऊ शकतो. कारण आपण जाता येत नाही, पण असं कोणी सहकार्य केलं तर सामान्य माणूस हा या ठिकाणी पुढे जाऊ शकतो. आणि मी पुन्हा एकदा प्रतिष्ठानच्या खूप आभारी आहे. आणि याच्या पुढे काही असे उपक्रम तुम्ही राबवाल त्या ठिकाणी आमचं सहकार्य असेलच. आणि जास्त बोलू शकत नाही, परंतु खूप बरं वाटतं. आणि खास माझा मित्र आशिष याचे देखील या ठिकाणी मी आभार मानतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी प्रथम फेरीतील चालू असलेला सामना आमसेत विरुद्ध जसवली. या ठिकाणी आमसेतकडून प्रथम फलंदाजी करत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा या ठिकाणी एकत्र केलेल्या आहेत. आणि विजयासाठी 3 षटकामध्ये आमसेत संघाला जसवली संघाला 29 धावांची या ठिकाणी गरज असेल. तसेच पुढील होणारा सामना गावदेवी कोस्ते विरुद्ध RCC गवलवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार यांना मी विनंती करतो नाणेफेकीसाठी या ठिकाणी पवेलियन मध्ये आपण उपस्थित राहायचंय. गावदेवी कोस्ते विरुद्ध जसवली RCC गवलवाडी. दोन्ही सामन्यासाठी दोन्ही इनिंगसाठी नवीन बॉल असेल. या ठिकाणी उपस्थित आमचे सन्माननीय प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट जगदीशजी जायले साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 11,000 रुपयाचं सहकार्य लाभलेलं आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने साहेबांचं मनपूर्वक आभार आभार आभार. साहेबांकडून प्रत्येक कार्यात छोटा मोठा खारीचा वाटा हा सातत्याने आम्ही अनुभवत असतो. खरोखर साहेब मनापासून धन्यवाद. थँक्यू. पुढील होणारा सामना गावदेवी कोस्ते विरुद्ध RCC गवलवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल. दुसऱ्या सामन्याचा हेड इज द कॉल, इट इज टेल्स. गावदेवी कोस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी काय स्वीकारलं या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षणच का? एकंदरीत बघायला गेलं तर आमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि चेसिंग करायला आम्हाला सोपं पडतं. काय ठरवलंय किती धावापर्यंत त्यांना थांबवणार?
3 षटकांच्या अखेरीस गोलंदाज आमचे चांगले आहेत, त्याच्यामुळे 25 ते 30 धावांच्या आतमध्ये आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. ओके, धन्यवाद. तसेच RCC गोलवाडी संघाचे कर्णधार या ठिकाणी मी विनंती करतो, त्यांनी नाणेफेकीचा कौल या ठिकाणी गमावलेला आहे, त्यांना प्रथम फलंदाजी करायची आहे. तुम्ही समोरच्या संघासमोर 3 षटकामध्ये किती या ठिकाणी आव्हान उभारणार आहात? की 40-45चं टार्गेट ठेवायचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुम्हाला, आणि तुम्ही हा निवडलेला टार्गेट तुम्ही यशस्वी पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. कोस्ते संघाचे कर्णधार कोस्ते. या ठिकाणी उपस्थित आणि आमच्या शिवजयंती स्पर्धेचे विजेते पूर्वी परेश वारसे यांकडून या शिवमय चषककरिता 500 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुम्ही आता सांभाळा. हॅलो, मोरवणे गावचे सुपुत्र प्रदीपदादा गायकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. हॅलो हॅलो हॅलो, प्रफुल्ल भाऊ याचा थोडासा आवाज करा ना. प्रफुल्ल भाऊ हॅलो, या थोडासा करा ना. इथे या बेसवरती बसले, त्याचं नाव घेतो पण ऐकायला येत नाही. नाही पण थोडं ना. हॅलो, हॅलो, श्री राजूदादा शिंदे यांना मी विनंती करतो, प्रदीप दादांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. प्रदीप दादा गायकर यांचा सत्कार करायचा आहे. श्री प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सल्लागार राजूदादा शिंदे यांच्या हस्ते होत आहे. प्रफुल्लजी तटकरे कृपया आपण आपले सूत्रसंचालन चालू ठेवायचं आहे, कंटिन्यू. चला या सामन्याकडे पुन्हा एकदा. प्रथम फेरीतील चालू असलेला सामना आमसेत विरुद्ध जसवली. या ठिकाणी दुसऱ्या इनिंग चालू आहे. दुसऱ्या इनिंग मधील पहिला षटक पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या होती ती 7. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव झालेला आहे. दुसरा चेंडू सुद्धा फ्लिक केलाय, फील्ड होतोय. फील्ड होण्याआधी 1 रन पूर्ण करून संघाची धावसंख्या आणि ओव्हरथ्रोच्या रूपात आणखी धावा या ठिकाणी खर्च करतायत ते आमचेच संघासाठी मिळतात. एकूण 2 धावा. संघाची धावसंख्या होते ती 9. पुन्हा एकदा पाहूया पहिल्या फेरीतील सामना. प्रथम सामना उद्घाटनाचा सामना या ठिकाणी चालू आहे. पहिल्याच फेरीमध्ये प्रथम फलंदाजीसाठी आलेला आमचेच संघ
मोठ्या फटक्यांच्या जोरावर या ठिकाणी 28 धावांचा डोंगर या ठिकाणी 3 षटकांमध्ये उभं केलेलं आहे. जसोली संघासमोर आव्हान आहे ते 29 धावांचं. पुढचा चेंडू, सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका हा ठिकाणी फसलाय. पाहूया नो मॅन्स लँड्समध्ये या ठिकाणी चेंडू लँड होतोय आणि त्या फील्ड होण्या अगोदर 2 धावा पूर्ण करतायत ते जसोली संघाचे फलंदाज सुजित आणि दशरथ. संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 11. सूरज तटकरे, माईकडे संपर्क साधायचा. सूरज तटकरे. आलेल्या सर्व संघांना विनंती असेल त्यांनी आपली या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे. तसेच प्रतिष्ठानमधील सर्व सदस्यांना विनंती असेल आपण थोडंफार प्रमाणात लाईनमॅनचं काम या ठिकाणी करायचं आहे. पुन्हा एकदा हा अवांतर धावेमध्ये भर पडते ती वाईडच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या होते ती 10-12. क्षमा असावी. पुढील चेंडू, पुन्हा एकदा या ठिकाणी अवांतर धावेत भर पडते. सॉरी, क्षमस्व. निर्धाव चेंडू. सूरज तटकरे. स्ट्राईकवर आहेत ते सुजित. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कनेक्शन या ठिकाणी होत नसताना पाहायला मिळतोय तो जसोली संघाच्या सुजितकडून. सुंदर अशी फलंदाजी, तो सुरुवातीला ओपनिंगचा बॅट्समन या ठिकाणी सुजित. पाहूया आपल्या संघासाठी किती योगदान देतोय. गोलंदाजी मार्कवर आहे तो राज. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकण्यात यश येतोय तो राज. याला सुंदर अशी गोलंदाजी केली आहे ती राज याने. संपूर्ण आपल्या षटका समाप्तीनंतर त्यांनी धावसंख्या दिली आहे ती 5 आणि या ठिकाणी संघाची धावसंख्या होती ती 1 गडी 12. विजयासाठी आव्हान असेल ते 29 धावांचं. सहा चेंडूमध्ये 17 धावांची गरज. या ठिकाणी जसोली संघाला विजयाकडे वाटचाल करायची असेल तर मोठ्या पटकांची या ठिकाणी अत्यंत गरज. आणि स्ट्राईकला आहे तो दशरथ. पाहूया दशरथ आपल्या संघासाठी किती योगदान देतोय ते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उपेंद्र आमच्या संघाचा गोलंदाज. शेवटचं षटक घेऊन आलेला आहे, हाणामारीचं षटक घेऊन आलेलं आहे. पाहूया सुंदर असा चेंडू चटकला स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने. या ठिकाणी झेल सुटलेला आहे. झेल सुटला की मॅच सुटली. पाहूया झेल का महत्वाचा असतो ते आपल्याला ह्या 5 चेंडू नंतर समजेल. पुन्हा एकदा दशरथला जीवदान मिळतोय. दशरथ अजून जागा टिकवून उभा आहे. दशरथ आपल्या संघासाठी योगदान देतोय. 1 चौकार 2 धावेचे स्कोअर करून दशरथ या ठिकाणी उभा आहे. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू या ठिकाणी निर्धाव स्वरूपाचा पाहतोय आपण. आणि या ठिकाणी विकेट रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी जाते ती जसोली संघाची आणि आउट होतोय तो दशरथ. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय तो सुजित. दशरथची जागा घेण्यासाठी येतोय तो जसोली संघाकडून महेश. हॅलो. पुढील संघाने सज्ज राहायचं आहे. ज्या संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे त्या संघाला विनंती आहे कृपया आपण दोन्ही संघ मैदानाच्या बाहेर झाल्यानंतर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कृपया सर्व संघांना विनंती आहे. या ठिकाणी समीकरण आहे ते 4 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असेल ती जसोली संघाला. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे तो सुजित. सलामीला आलेला सुजित. पाहूया जसोली संघासाठी कितपत योगदान देतोय तो. सुंदर असा चेंडू टटवलेला आहे. या ठिकाणी झेल सुटलेला आहे आणि सीमापार षटकार मिळतोय तो जसोली संघाच्या सुजितला. सुंदर अशी फटकेबाजी करतोय तो सुजित. जीवदान दिलेलं आहे पुन्हा एकदा सुजितला. पाहूया सुजित या ठिकाणी आता समीकरण येऊन ठेवलंय ते 3 चेंडू आणि 9 धावा.
सुंदर असा एका फटक्यावरच आपल्या संघाला मॅचमध्ये घेऊन आलेला आहे तो सुजित. पाहूया जसवली संघाकडून पुन्हा एकदा स्ट्राईकवर सुजित. गोलंदाजी मार्कवर आहे तो उपेंद्र अमशेद संघाचा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फटका या ठिकाणी फसला. पुन्हा एकदा झेल या ठिकाणी जमीन दोस्त होते आणि या ठिकाणी ह्या सामन्यामध्ये आतापर्यंत सुटलेले झेल हे 3 काउंटमध्ये आहेत. अशा प्रकारची जर फिल्डिंग आपण केलात तर सामना आपल्या बाजूने कधीच होऊ शकत नाही. या ठिकाणी एकदम गचाल असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते आमशेद संघाकडून. आतापर्यंत 3 झेल त्यांनी जमीनदोस्त केलेले आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय तो महेश. 2 चेंडू 8 धावांची गरज. इकडून ये ना वर. पंचांशी वाद घालू नये सर्व संघांना विनंती असेल. जसवली संघाला विनंती असेल आपण 2 आपले बॅट्समन असताना आपण तिसऱ्या खेळाडूने आतमध्ये या ठिकाणी त्यामध्ये हस्तक्षेप करू नये. हॅलो. सांग थोडंसं. हॅलो. प्रतिष्ठानच्या सभासदांना विनंती आहे कृपया आपण प्रत्येकाने बाउंड्री लाईनवर थांबायचं आहे. जे कोण खेळाडू बाउंड्रीच्या आतमध्ये असेल त्यांना कृपया बाहेर ठेवायचं आहे. कोणी आतमध्ये उभा राहून देऊ नये याची विनंती करतोय.
लाईनमॅन म्हणून प्रतिष्ठानच्या सभासदांनी काम पाहायचं आहे. बसच्या सावलीमध्ये ताबडतोब सामना चालू करायचा आहे मित्रांनो. पहिल्याच राऊंडला आपल्याला 11 वाजायला आलेले आहे जवळजवळ मित्र. सर्व संघांना विनंती आहे, जेवढे उशीर कराल वेळ लावाल तेवढा आपले षटकं कमी होतील याची सगळ्या कर्णधारांनी दक्षता घ्यायची आहे मित्रांनो. याच्या पुढचा संघ असणार आहे RCC गोळवाडे विरुद्ध कोस्ते. दोन्ही संघांनी एकदम तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा सुंदर असा तटवलेला चेंडू पाहूया. हा या ठिकाणी जातोय सीमापार षटकार आणि या ठिकाणी 1 रन्सने विजेता होतोय तो अखिल आमशेत संघ. आमशेत संघाचं हार्दिक अभिनंदन आणि जसवली संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच पुढील होणारा सामना असेल RCC गोलवाडी विरुद्ध कोस्ते गावदेवी कोस्ते संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. गावदेवी कोस्ते संघाला विनंती असेल लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तसेच